नमस्कार. पुन्हा एकदा आपण रेल्वे प्रश्नावरच बोलणार आहोत. कारण या जिल्ह्याचा धाराशिव, सोलापूर, बीड आणि संपूर्ण मराठवाडा असा जर आपण रेल्वे प्रगतीचा आणि रेल्वेच्या विकास कामांचा विषय डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच मागच्या 50 वर्षातल्या सगळ्याच मुख्यमंत्री, सगळ्या जिल्ह्याचे खासदार आणि त्या तालुक्याचे आमदार यांची सगळ्यांची कामगिरी निराशाजनक असल्याचं आपल्यासमोर येतं. मित्रहो, रेल्वेचा विकास झाला म्हणजे या परिसराला चालना देणारा विकास म्हटलं जातं. जिवंत विकास देखील त्याला म्हटलं जातं. रेल्वेच्या विकासाबरोबर शेतमालाच्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठीची वाहतूक व्यवस्था निर्माण होते. याशिवाय या भागामध्ये काही रोजगाराची निर्मिती होऊ शकते. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा, भूसंपादनाचा लाभ होऊ शकतो. दूरदूरच्या अंतरावरून जाणं येणं, यातायात करणं हे सुलभ होतं. परंतु आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी रेल्वे प्रश्नाकडे एवढं कमालीचं दुर्लक्ष का केलं, असा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित राहतो. आपण ज्या राज्यांना मागास राज्य किंवा बेशिस्तीचे राज्य किंवा गुंडगिरी करणारे राज्य म्हणतो, असे उत्तर प्रदेश असतील, बिहार असतील, या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रेल्वेचं जाळं निर्माण झालेलं आपण पाहतो आहोत. विशेषतः उत्तरेतील खासदारांची संख्या, पंतप्रधानाचं उत्तरेतल्या राहणं, या किंवा रेल्वे मंत्रालय त्याच भागामध्ये राहणं, अशा विविध कारणांनी त्या भागामध्ये रेल्वेचे मार्ग जास्त मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मार्ग कमी आहेत आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तर त्याहून कमी आहेत. मराठवाड्याच्या लातूर, बीड, धाराशिव याच्यामध्ये नगण्य आहे. लातूरमध्ये नावापुरती रेल्वे आहे, बीडमध्ये थोडंसं बऱ्यापैकी आहे आणि धाराशिव तर शून्यच आहे. तर मग आजपर्यंतच्या सगळ्या खासदारांनी, मग ते अरविंद कांबळेपासून ते पाराच्या ओमराजे निंबाळकरांपर्यंत आणि केंद्र सरकार सगळेच आजपर्यंतचे, या लोकांनी का बरं आपल्या भागामध्ये रेल्वे येऊ दिली नाही, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. आणि मग 2014मध्ये असं काय घडलं की नरेंद्र मोदींनी तुळजापूरच्या एका प्रचारसभेमध्ये त्याची घोषणा केली आणि त्यानंतर या मार्गाला थोडंसं गती प्राप्त झाली. आज या 84 किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम मार्गी लागतं आहे. आणि माझे एक मित्र आहेत, रेल्वेच्या विषयाचे अभ्यासक आहेत, महेश कुलकर्णी, यांनी सांगितलं की 2027 या वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्येच धाराशिव आणि तुळजापूर हा मार्ग सुरू होईल आणि त्याच्यानंतरच्या 1 वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूरपर्यंत ती रेल्वे जाईल. आज धाराशिवपर्यंतचं काम अत्यंत जलद गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना आणखीनही समाधान झालेलं नाही, त्यांना मावेजा वाढवून पाहिजे आहे. सोलापूरमध्ये देखील तीच स्थिती आहे. नागरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती याच्या मुद्द्यावरून जमिनीचा मावेजा न दिल्यामुळे तिथलं काम सर्वेक्षणाचं बरंच ठप्प आहे. परंतु शासन नक्की या प्रश्नामध्ये लक्ष घालेलं आणि 2028पर्यंत सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग सुरू होईल, असा रेल्वे मंत्रालयाचा लेखी अहवाल आहे. मित्रांनो, ही रेल्वे येणं अनेक कारणांनी फायद्याचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतमालाला बाजारपेठ खुली करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तुळजापूरसारख्या आणि धाराशिव जिल्ह्यासारख्या भागाला पर्यटनाची मोठी वाढ या रेल्वेमुळे होऊ शकते आणि लहान मोठे उद्योग व्यवसाय या भागात वाढू शकतात. तुळजाभवानी देवीचं देवस्थान असणाऱ्या तुळजापूरला देखील याचा मोठा फायदा मिळू शकतो आणि येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता इथली देखील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लातूरला जो रेल्वे बोगीचा कारखाना आहे त्या ठिकाणी आता बोगी बनवण्याची निर्मिती होण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि वंदे भारतचे कोच या ठिकाणी होत आहेत असं देखील
रेल्वे विकासाचे विषयाचे तज्ज्ञ महेश कुलकर्णी म्हणतायत, हे रेल्वेचे वंदे भारतचे कोच आपल्याच मार्गावरून पुढे जाणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, हा 84 किलोमीटरचा मार्ग किती महत्त्वाचा आहे. एका बाजूला इकडं दक्षिणेकडे जाण्यासाठी 223 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये होणारी कोच याची सगळ्या भागामध्ये ने-आण करण्यासाठी ह्या रेल्वे मार्गाचा उपयोग होणार आहे. तिसऱ्या बाजूला तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राला आणि मराठवाड्यातल्या अन्य तीर्थक्षेत्राला या मार्गामुळे ऊर्जा मिळणार आहे आणि भाविकांची संख्या वाढून या परिसराच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा शेतमालाला जो भाव मालाला जी बाजारपेठ मिळणं आवश्यक आहे त्याला पाठबळ मिळणार आहे. म्हणजे अनेक मार्गांनी रेल्वे मार्ग किती उपयोगाचा हे सिद्ध होतं आहे. आणि याच्या अगोदरच्या मोदी सरकारच्या अगोदरचे जे शासन होते सगळे काँग्रेस सरकार, त्यांनी नॉट फिजिबल म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा मार्ग परवडणारा नाही म्हणून या मार्गाची फाईल देखील बंद केलेली होती. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर 2014मध्ये मोदी सरकार आल्यानंतर आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी थोडंसं या रेल्वे मार्गाला पुढं आणण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर ब्लू फाईल म्हणून जी केंद्र सरकारची एक नोंद आहे ती नोंद करण्यासाठी या सरकारनं प्रयत्न केले आणि त्या यादीमध्ये जेव्हा नाव आलं तेव्हा या रेल्वे मार्गाच्या कामाला हिरवा कंदील दाखवला गेला. आणि नंतर सर्वेक्षणाचे आदेश, नंतर नॉट फिजिबलला फिजिबल करणं आणि धार्मिक पर्यटन वाढवण्याच्या अनुषंगानं जे केंद्र सरकारनं प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुळजापूरचा समावेश करणं. त्याच्यानंतर आणखीन अवघड गोष्ट म्हणजे राज्य सरकारच्या हिश्श्याचे जे काही 452 कोटी त्यावेळेस होते त्याला मान्यता घेणं राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आजच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा देवी पवार या सगळ्यांनीच राज्याचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी या तुळजापूरच्या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दिला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला पाठबळ दिलं आणि म्हणून हा रेल्वे मार्ग मोठ्या जलदगतीनं आज पूर्ण होताना दिसतो आहे. खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीमध्ये आहेत, त्यांनी देखील या विषयामध्ये काही प्रयत्न दिल्लीमध्ये केलेले आम्ही पाहिलेलं आहे. परंतु सगळ्यांचेच हात या रेल्वे मार्गाच्या यशस्वीतेसाठी लागलेत. परंतु ठळकपणे सांगायचं म्हटलं तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याचा पाठपुरावा केला आणि देवेंद्र फडणवीस जे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन आहेत त्यांनी याच्या अगोदर देखील यवतमाळ आणि धाराशिवला 1100 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं होतं दुष्काळ निर्मूलनासाठी. त्याच्यानंतर जलयुक्त शिवार सारखा प्रकल्प आपल्या या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राबवला आणि त्याच्यासाठी देखील चांगली आर्थिक तरतूद आणि BGS म्हणजे भारतीय जैन संघटनेसारखा एक NGO संस्था आपल्या जिल्ह्याला जोडून दिली. आणि आपल्या जिल्ह्यामधला गाळ काढण्याचं काम असेल किंवा पाण्याची पातळी वाढवण्याचं काम असेल याला पाठबळ मिळालं. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं या जिल्ह्याकडे चांगलं लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सासरवाडी असणारे हे जिल्हा त्यांनीही पाठबळ दिलेलं आहे. आणि राणादादा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं या सगळ्या कामाला गती मिळण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण झालं. आणि आता तर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आजच झालेले आहेत आणि अर्चनाताई पाटील यांना देखील काम करण्याची मोठी चांगली आवड आहे, ते करतात. त्यांना देखील पुढच्या काळामध्ये एक मिनी मंत्रालय चालवण्याचा पूर्वीचा जो अनुभव आहे त्यांचा तो कामाला येणार आहे. त्याच पाठोपाठ मल्हारदादा पाटील अर्चनाताईचे आणि राणादादांचे चिरंजीव हे देखील आता सक्रिय राजकारणामध्ये उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला तानाजी सावंतसारखे ज्येष्ठ माजी मंत्री आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील आता आपल्या जिल्ह्याला हातभार लावू लागलेले आहेत. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई उपाध्यक्ष झालेले आहेत. आणि बसवराज पाटीलसारखे माजी मंत्री आणि भाजपमध्ये आल्यामुळं त्या बाजूने देखील आता आपल्याला पाठबळ मिळतं आहे. जिल्हा सगळा आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि महायुतीचा बालेकिल्ला झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण
लोकसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अर्चनाताईचा पराभव कशामुळे झाला असेल तर तो त्यांची उमेदवारी उशिरात जाहीर होणं. केवळ 22 दिवस शिल्लक असताना अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांना प्रचारासाठी देखील कमी वेळ मिळाला आणि पाटील कुटुंबाला असलेला विरोध या जिल्ह्यामध्ये परंपरागत म्हणजे प्रचाराचा मुद्दा राहिल्यामुळं थोडीशी नकारात्मक वातावरण निर्मिती, परंतु त्या नकारात्मक वातावरण निर्मितीपेक्षाही उशिराची त्यांची खासदारकीची उमेदवारी आणि अन्य पक्षाकडून ती उमेदवारी, ह्या सगळ्या गोंधळामध्ये अर्चनाताईंचा पराभव मोठा झाला. परंतु त्या पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या आणि त्यांनी पुन्हा या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचं जे काही त्यांचं स्वप्न होतं ते साकार केलेलं आहे. खऱ्या अर्थानं रेल्वेच्या प्रश्नापासून आपण ही चर्चा सुरू केली होती. म्हणून अर्चनाताई पाटलांना देखील आपण या निमित्तानं विनंती करूया की या सगळ्या रेल्वेच्या कामकाजासाठी जिथे कुठे जिल्हा परिषद म्हणून मदत लागेल तर त्यांनी करावी आणि या प्रकल्पाला लवकरात लवकर पुढे आणण्यासाठी सहकार्य करावं अशी सगळ्या जिल्हावासी यांच्या वतीनं आपण त्यांना विनंती करूयात. नमस्कार.